ठरलेला कृत्रिम पाऊस मित्रांनो, सुमारे 40,000 कोटी रुपये शेतीचे उत्पन्न असलेल्या महाराष्ट्र राज्यात सरकारला पावसाची नेमकी किंमत सांगता आली नाही, तरी ती हजारो कोटींच्या खाली तर नक्कीच नसेल. पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या भारत देशाला पावसाच्या लहरीपणामुळे अनेक वेळा दुष्काळाच्या परिस्थितीत सामोरं जावं लागलं आहे. दूताला बांधून आणि दुःखाची वारातून किती बदलाला गाठी सारा अंधार घरातून डोळ्या देखत शिवाराचा करता होत जातो. आला दीप पाखरांची फळ ठेवून पावसाळ्यात आता हा कार्यक्रम जमा होता. मग हे असं काम होतं आणि यावर करायचं काय असा प्रश्न आपल्या सर्वांना नेहमीच पडतो. तर अशा काळा ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रिम पाऊस. नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे 11,000 अब्ज घनमीटर आर्द्रता उपलब्ध करून देतात. त्यापैकी केवळ 2400 अब्ज घनमीटर आर्द्रतेचे पावसात रूपांतर होते. केवळ 22% ढगांचा त्यामध्ये उपयोग होतो व बाकीचे ढग गडगड निघून जातात. यावर तुम्ही कधी विचार केला का मित्रांनो? नाही ना. आता आपण कृत्रिम पावसाबद्दल माहिती समजूया. आता आपण दिसत असलेल्या सफेद रंगाच्या रडाराद्वारे वाऱ्याचा वेग, दिशा, तापमान, हवेचा ताप, आर्द्रता, ढगांची व्याप्ती यांची सतत नोंद ठेवली जाते. ढगांची घनता 40 डिग्री झेड झाल्यावर या लाल रंगाच्या वायू हवेतून सोडियम क्लोराईड अर्थात मीठ वायू रूपात विमानात भरले जाते. नंतर हे मिश्रण भरलेले विमान विशिष्ट वातावरणात वाऱ्याचा वेग कमी असताना ढगांच्या दिशेने झेपावते. मित्रांनो, आता सर्वांना हे बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा एका ढगीतून किंवा समुद्रावरून उडून आलेला मिठाचा कणही पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होतो आणि त्याचा आकार वाढला की पावसाचा थेंब म्हणून तो जमिनीवर पडतो. हे नैसर्गिकरित्या घडत असते. पण ह्या पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरित्या जेव्हा थांबते तेव्हा मात्र कृत्रिमरित्या घडवून आणावी लागते. सफेद रंगाचे विमान वरती फिरताना त्यामधून काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचे कण फवारले जातात. मिठाचा गुणधर्म काय? की पाणी शोषून घेणं. त्यामुळे या कणाभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार की बाष्प पावसाचा थेंब बनून खाली पडतो आणि एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. पावसाच्या प्रयोगाद्वारे पावसाचे प्रमाण 15 ते 35% वाढवले. उपलब्ध ढगांकडून कार्यक्षम वापर करण्यासाठी आज मितीला 47 राष्ट्रांमध्ये पर्जन्य रोपण नियमित केले जाते. दुष्काळावरील प्रतिबंधक उपाय म्हणून या तंत्राकडे पाहिलं जातं व जास्त पाऊस पाडून दुष्काळावर आपण एक मात करू शकतो.
मित्रांनो, आवडला ना तुम्हाला आमचा देखावा? जाता जाता या देखाव्याबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. देखाव्याची संकल्पना माननीय श्री सुजित बाजारी, माननीय श्री हेमंत मांडवकर व मंडळाचे सर्व लहान थोर उत्साही कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष सर्वलीय श्री विकास